हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लर्न विथ मीना गोडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 12 सेकंड चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल या चॅप्टर मधला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. तर बऱ्याच दिवसापर्यंत मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते, परंतु आजपासून व्हिडिओ रेग्युलर अपलोड करीन. तर आता आपण सुरुवात करूया एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट हा जे सेकंड चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल या टॉपिक मधला सेकंड लास्ट टॉपिक आहे पण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता एम्ब्रियोनिक जी डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये एम्ब्रियो आहे पहा. अगोदर आपण जो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फर्टिलायझेशन शिकलो पहा. फर्टिलायझेशन मीन्स फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो पहा. आणि झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओ मध्ये होतं पहा. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट हा टुडेज टॉपिक आहे, दॅट इज एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता एम्ब्रिओ कसा बनतो? एम्ब्रिओ दॅट इज अ फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, दॅट इज कॉल्ड एज झायगोट. आणि झायगोट गेट कन्वर्टेड इनटू एम्ब्रिओ. आता एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये पाहते द झायगोट फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ सिनगॅमी. द झायगोट फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ सिनगॅमी. सिनगॅमी मीन्स आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलो. सिनगॅमी म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमी. त्याला काय म्हणायचं? सिनगॅमी असं म्हणायचं. आणि सिनगॅमी हे जे फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचा जो प्रोडक्ट आहे तो कोणता आहे? झायगोट आहे पहा. द झायगोट फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ सिनगॅमी इज ऍक्टिव्हेटेड टू डिवाइड. आता झायगोट जर आपण पाहिलं, झायगोट हे सिंगल सेल असतं आणि हे झायगोट दॅट इज अ सिंगल सेल. आणि झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं? मल्टी सेल्युलर एम्ब्रिओ मध्ये होतं पहा. मग या झायगोटचं रूपांतर मल्टी सेल्युलर एम्ब्रिओ मध्ये कसं होतं ते आपण आज शिकणार आहोत पहा. त्यामध्ये मल्टी एम्ब्रिओ कसा तयार होतो पहा. एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, आपण एम्ब्रिओ टॉपिकच नाव एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रिओ कसा तयार होतो ते आपण पाहणार आहोत पहा. त्यामध्ये आता झायगोट फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ सिनगॅमी. सिनगॅमीचा जो प्रोडक्ट कोणता आहे? झायगोट आहे. आणि इज ऍक्टिव्हेटेड टू डिवाइड. हा काय होतो? जो झायगोट आहे हा म्हणजे डिवाइड व्हायला काय होतो? ऍक्टिव्हेट होतो पहा. आणि मग त्याचं डिवायडेशन व्हायला काय होते? सुरुवात होते. आणि यामध्ये आता पहिला टॉपिक आहे क्लिवेज आहे पहा. याच्यामध्ये पहिला टॉपिक कोणता आहे? क्लिवेज. आता क्लिवेज म्हणजे काय? क्लिवेज मीन्स ब्रेकिंग ऑफ टू सेल. क्लिवेज म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ टू सेल ऑर डिव्हिजन ऑफ टू सेल. त्याला काय म्हणायचं? क्लिवेज असं म्हणायचं पहा. क्लिवेज म्हणजे ब्रेकिंग ऑफ टू सेल. इट इज अ प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट इनटू ए हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. इट इज अ प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन. आता ही मायटोसिस होण्याच्या अगोदर काय होते? ही प्रोसेसला सुरुवात होते पहा. म्हणजे मायटोसिस होण्याच्या अगोदर सेल डिवाइड व्हायला काय होतात? स्टार्ट होतात पहा. म्हणजे मायटोसिस होण्याच्या अगोदर सेल डिवाइड व्हायला सुरुवात होते पहा. इट इज अ प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट इनटू ए हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. आणि मग या झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं? मल्टीसेल्युलर ब्लास्टुला मध्ये होतं. आता मगाशी सांगितलं तर झायगोट म्हणजे दॅट इज अ सिंगल सेल. आणि त्यापासून जो ब्लास्टुला बनतो शेवटी तो कसा असतो? मल्टीसेल्युलर. म्हणजे एक सिंगल सेल असते, एका सेल पासून काय होतं? अनेक सेल तयार होतात आणि त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुला. इट डज नॉट इन्व्हॉल्व. आता ही जे ब्लास्टुला म्हणजे काय? आता याच्यामध्ये जे आता हे समजा एक सेल आहे पहा, त्यामध्ये हा झायगोट आहे. झायगोटचं त्यापासून काय होतं? हे झायगोटचं डिवायडेशन झालं, त्यापासून काय झालं? या दोन सेल तयार झाल्या. येतं लक्षात? हा, झायगोटचं डिवायडेशन झालं, झायगोटचं पासून दोन सेल तयार झाल्या. नंतर दोनांचे काय सेल 4 सेल तयार होतात. 4च्या परत 8 सेल होतात आणि 8 सेल नंतर काय होतात? मल्टीसेल्युलर सेल तयार होतात पहा. मग त्यामध्ये मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. इट डज नॉट इन्व्हॉल्व. आता याच्यामध्ये जे झायगोट आहे
हे जे झायगोट असतात ते कसे असतात, इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. आता आपल्याला नॉर्मली माहित आहे जे मायटोसिस होतं त्यावेळेला एका जी पॅरेंटल सेल असते त्यापासून काय होतात, 2 डॉटर सेल तयार होतात. परंतु इथं काय आहे, एका सेल पासून डॉटर सेल आपल्याला 2 मिळत नाही, कारण ही जी आउटर लेअर आहे याच्यामध्ये आतमध्ये सेलच्या आतमध्ये काय होतं, हे डिवायडेशन होतं. पहा, एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या अनेक मेनी सेल तयार होतात. पहा, म्हणजे हे झायगोट पासून जे 2 डॉटर सेल तयार होत नाही. पहा, आपण मायटोसिस मध्ये पाहतो आपण एका सेल पासून 2 डॉटर सेल आपल्याला नॉर्मल मिळतात, परंतु याच्यामध्ये आपल्याला 2 डॉटर सेल तयार होत नाही. याच्यामध्ये जे हे डेव्हलपमेंट आहे ती काय होते, आतमध्येच होते. पहा, आतमध्येच याच्यामध्ये या सेलच्या आतमध्येच काय होतं, त्या दोन सेल एका सेल पासून 2 सेल बनतात. परंतु जी आउटर सेल असते त्या आउटर सेलचं ती आउटर जी सेल आहे ती डिवाइड होत नाही. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. मग त्यांनी म्हटलं तर डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. आता याच्यामध्ये सांगितलं, आता ही झायगोट असते सिंगल सेल आहे, या सिंगल सेल पासून डबल सेल बनतात. या सिंगल जी सेल आहे सिंगल पासून डबल सेल बनतात. परंतु हे जे सेल डिवाइड आहे या डबल सेल कशापासून बनतात, जर आपण आता स्ट्रक्चर ऑफ स्पर्मचं शिकलो पहा, त्याच्यामध्ये प्रॉक्सिमल सेंट्रिओल होते. पहा, हे जे प्रॉक्सिमल सेंट्रिओल आहे या प्रॉक्सिमल सेंट्रिओल पासून काय बनतात, स्प्लिंडर फायबर्स बनतात. पहा, हे लक्षात. आणि स्प्लिंडर फायबर बनले का त्यापासून सेल डिवाइड व्हायला सुरुवात होते. पहा, आणि मग त्या सेल डिवाइड होते. पहा, एका सेलच्या 2 सेल म्हणजे एक झायगोट जी सेल आहे त्याच्यापासून 2 सेल्स बनतात. पहा, हे कशापासून बनतात, त्यामध्ये प्रॉक्सिमल सेंट्रिओल पासून या सेल डिवाइड व्हायला सुरुवात होते. पहा, आणि नंतर मग एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 आणि 8च्या मेनी सेल, त्याला काय म्हणायचं आपल्याला, मास ऑफ द सेल दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुला. द सेल फॉर्म बाय क्लिवेज आर कॉल्ड ॲज अ ब्लास्टोमियर. आता याच्यामध्ये एक जी झायगोट सेल आहे तिच्यापासून काय झालं, या 2 सेल तयार झाल्या. पहा, याच्यामध्ये दाखवलेल्या या 2 जे सेल आहेत ना, या सेलला काय म्हणायचं, ब्लास्टोमियर असं म्हणतात. पहा, या 2 सेलला काय म्हणायचं, ब्लास्टोमियर असं म्हणतात. If the cell formed by cleavage are called as a ब्लास्टोमियर. याच्यामध्ये ब्लास्टोमियर म्हणजे जी डिवाइड जी सेल असते ना, ही जी एका सेल पासून ज्या 2 सेल बनल्या हे जे डिवाइडेड सेल आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टोमियर्स असं म्हणायचं. पहा, डायग्राम आहे पहा, याच्यामध्ये वरती एक अशी छोटी दाखवलेली त्याला काय म्हणायचं, दॅट इज पोलर बॉडी असं म्हणतात. पहा, आता ही जी आउटर लेअर आहे, आउटर लेअर जे आहे त्याचं ती डिवाइड होत नाही, परंतु हे जे आतल्या आत या सेलच्या आतमध्येच ही डिवायडेशन होत चालतं. पहा, येते लक्षात. परंतु ही जी आउटर लेअर आहे ती डिवाइड होत नाही. म्हणून याच्यामध्ये काय सांगितलं, जे आपलं नॉर्मल जे आहे मायटोसिस एका सेल पासून 2 सेल तयार होतात, परंतु याच्यामध्ये तसं नाही, परंतु सेलच्या आतमध्येच हे डिवायडेशन होतं. नंतर पहा, सिन्स देर इज अ नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज, there is a no growth phase between the cleavage, the size of blastomere will be reduced. याच्यामध्ये सेलच्या आतमध्येच काय होतं, डिवायडेशन चालूच राहतं. पहा, सेल, परंतु जो आउटर लेअर त्याच्यामध्ये डिवायडेशन होत नाही. द साइज ऑफ द ब्लास्टोमेर विल बी रिड्यूस्ड विथ अर्ली सक्सेसिव्ह क्लिवेज. परंतु याच्यामध्ये जे ब्लास्टोमेर या 2 सेल तयार झालेले आहे या ब्लास्टोमेरची साईज काय होते, कमी होत राहते. पहा, याच्यामध्ये आता साईज म्हणजे न्यूट्रियन्स, याच्यामध्ये जी साईज कमी झाली नाही तर त्यापासून काय होत नाही, नवीन सेल त्यापासून बनत नाही. पहा, परंतु यापासून हे जे डिवायडेशन झालेलं आहे हे डिवायडेशन त्याच्या नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन याच्यामध्ये पण हे डिवायडेशन होत असतं. पहा, आणि जोपर्यंत साईज कमी होत नाही तोपर्यंत ते काय होत नाही, नवीन सेल बनत नाही. समजा एक सेल आहे. पहा, एका सेलच्या 2 सेल तयार करायचे आहे, परंतु ते सेल ज्यावेळेस त्या सेलला न्यूट्रिशन मिळालं की ती काय होते, मॅच्युअर होते आणि लवकर ती काय होते, म्हणजे त्यापासून 2 सेल बनतात. पहा, मग अशा प्रकारे याच्यामध्ये न्यूट्रिशन नंतर ॲज वेल ॲज नरिशमेंट याचं सुद्धा काय होतं, डिवायडेशन होत असतं. आणि साईज कमी झाली की नवीन सेल काय होतात, म्हणजे साईज कमी होत नाही तोपर्यंत नवीन सेल बनत नाही, आणि साईज जसजशी कमी होईल तसतसं नवीन सेल बनायला काय होते, सुरुवात होते. पहा, the size of blastomere will be reduced with early successive cleavage. As the size reduces, the metabolic rate increases. पहा, आता याच्यामध्ये साईज कमी झाली परंतु हा जो मेटाबॉलिक जो रेट आहे तो काय होतो, वाढतो. पहा, म्हणजे त्यामध्ये
न्यूट्रिशन काय होते, न्यूट्रिशनचं पण डायजेस्ट केलं जातं पहा. त्यामध्ये न्यूट्रिशन डायजेस्ट ॲज द साईज रिड्यूसेस द मेटाबॉलिक रेट इन्क्रीजेस. याच्यामध्ये नंबर काय होतो, वाढतो, परंतु साईज काय होते, कमी होते. अँड द सबसिक्वेंट क्लिवेज आर दस फास्टर दॅन द अर्लियर वन. याच्यामध्ये जो रेट असतो ना क्लिवेजचा, याच्यामध्ये जे क्लिवेज आहे, एका सेलच्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या, ही जी स्टेप आहे याच्यामध्ये ज्यावेळेला एक झायगोट सेल असते, सिंगल सेल आहे, त्या सिंगल सेलचं ज्यावेळेला डिवायडेशन होतं त्यावेळेला एका सेल पासून 2 सेल बनतात. त्या 2 सेलला ब्लास्टोमेर असं म्हणायचं. ही जी स्टेप आहे त्या स्टेपला जास्त कालावधी लागतो पहा. आणि नंतर जसजशा स्टेप आहेत नंतर त्या 2 सेल, एका सेल पासून 2 सेल तयार व्हायला जास्त कालावधी लागतो, परंतु 2च्या 4 नंतर 4च्या 8 आणि नंतर 4च्या अनेक याला काय लागतो, कमी वेळ लागतो पहा. म्हणजे सबसिक्वेंट क्लिवेज आर द फास्टर दॅन द अर्लियर वन. दिस रिक्वायर रॅपिड रिप्लिकेशन ऑफ द DNA अँड हाय कंजम्पशन ऑफ ऑक्सिजन. त्यामध्ये आता फक्त हे जे आहे डिवायडेशन, हे डिवायडेशन होऊन पण सारखं म्हणजे चालणार नाही. म्हणजे लवकर डिवायडेशन केल्यामुळं लवकर डिवायडेशन करणेच म्हणजे हेच नाहीये, पण त्यामध्ये योग्य असं काय झालं पाहिजे, जो DNA आहे तो पण जो DNA आहे त्याचं पण प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे पहा. नुसतं डिवायडेशन होऊन चालत नाही, जो DNA जो प्रॉपर डिस्ट्रीब्युशन पण झालं पाहिजे. म्हणजे त्याचं प्रत्येक 2 ज्या सेल तयार होतात त्याच्यामध्ये इक्वल न्यूट्रिशन जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पण प्रत्येक सेलमध्ये जे असेल, इक्वल इन्फॉर्मेशन आणि इक्वल न्यूट्रिशन त्या प्रत्येक सेल मध्ये गेलं पाहिजे पहा. तरच काय होतं, नुसतं लवकर डिवायडेशन करून चालत नाही. जो प्रॉपर जो DNA तो पण काय झाला पाहिजे, योग्य असा डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. आणि कंजम्पशन ऑफ ऑक्सिजन, त्याच्यामध्ये मेंटेनन्स ऑफ सेल मेंटेन राहण्यासाठी याचा उपयोग होतो पहा. तर हे झालं क्लिवेज बाबत इंट्रोडक्शन झालं पहा. आता याच्यामध्ये जी प्रोसेस आहे क्लिवेजची ती प्रोसेस आपण शिकणार आहोत पहा. त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे इन ह्युमन क्लिवेज इज अ होलोब्लास्टिक. हा जो क्लिवेज आहे ना ह्युमन मधला, तो क्लिवेजला काय म्हणायचं, होलोब्लास्टिक असं म्हणायचं. होलोब्लास्टिक म्हणजे काय, म्हणजे पूर्ण जो होल झायगोट असतो तो काय होतो, डिवायडेड होतो पहा. म्हणजे पूर्ण हा जो आतला मधला झायगोट आहे, होल झायगोट इज डिवायडेड. पूर्ण झायगोट काय होतं, झायगोटचं डिवायडेशन होते, त्याला म्हणायचं होलोब्लास्टिक. हे छोटासा पार्ट एखादा असेल त्याचं डिवायडेशन होत नाही. पूर्ण झायगोटचं म्हणजे पूर्ण जो झायगोट असतो संपूर्ण त्याचं काय होतं, तो डिवाइड होतो, त्याला काय म्हणायचं, होलोब्लास्टिक असं म्हणायचं पहा. नेक्स्ट द क्लिवेज प्लेन मे बी लॉन्जिट्युडिनल ऑर मेरीडिओनल पहा. आता हे जे क्लिवेज आहे ना, हे क्लिवेज कसं घडतं पहा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय पहा. आता समजा असं काढलेलं आहे पण जे प्लेन काढलेलं आहे ना याला काय म्हणायचं, एका सेल पासून या 2 सेल तयार झाल्या, याला कोणता प्लेन म्हणायचं, लॉन्जिट्युडिनल प्लेन असं म्हणायचं. आणि मग ज्या वेळेला असं पहा अशी सेलची अरेंजमेंट असते, याला काय म्हणायचं, दॅट इट इज द इक्वेटोरियल किंवा हॉरिझॉन्टल. एकदा असं आणि एकदा परत असं या प्लेनने काय होतं, या क्लिवेज घडतं पहा. द क्लिवेज प्लेन मे बी लॉन्जिट्युडिनल किंवा मेरीडिओनल किंवा इक्वेटोरियल किंवा हॉरिझॉन्टल या प्लेन मध्ये हे क्लिवेज होतं पहा. एकदा हे जे क्लिवेज काढलेले आहे जर उभं त्याला काय म्हणायचं, दॅट इज लॉन्जिट्युडिनल असं म्हणायचं पहा, म्हणजे उभं. आणि याला काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल. आणि इट इज रेडियल अँड इनडिटर्मिनेट. रेडियल म्हणजे याचे सेल तयार होतात ना, हे काय ट्रायंग्युलर किंवा या शेपच्या तयार होत नाही, पण या कसे सेल तयार होतात, रेडियल म्हणजे त्या रेडियल तयार होतात पहा. अँड इनडिटर्मिनेट म्हणजे काय, हे जे सेल आहे त्या सेलचं डिवायडेशन झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर हा कोणत्या टिश्यूचा पार्ट बनेल हे काय आपण आता सांगू शकत नाही पहा. तो एक्टोडर्म बनेल काय, मेझोडर्म बनेल काय, एंडोडर्म बनेल, तो कोणत्या टिश्यूचा पार्ट बनेल ते आपल्याला सांगता येत नाही पहा. ते डिसाईड केले जात नाही पहा, त्याला म्हणायचं इनडिटर्मिनेट. दॅट इज द फेट ऑफ इच ब्लास्टोमेर इज नॉट प्री डिटरमाइंड. म्हणजे या जे सेल असतात त्या सगळ्या रेडियली त्याची अरेंजमेंट असते पहा. या कोणत्याही ट्रायंग्युलर किंवा अशा वेगळ्या शेपच्या नसतात पहा.
आता त्याच्यामध्ये आपण जसं होलोब्लास्टिक म्हटलो ना, म्हणजे पूर्ण झायगोट आहे तो डिवाइड होतो, परंतु दुसरा याच्यामध्ये आहे मेरोब्लास्टिक आहे पहा. याच्यामध्ये इंटरनेट बाय फ्रेंड हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे पहा, मेरोब्लास्टिक क्लिवेज आहे पहा, या क्लिवेजचा टाईप आहे. या मेरोब्लास्टिक मध्ये काय होतं, हा जो झायगोट असतो त्यामध्ये छोटासा पार्ट काय होतो, डिवाइड होतो पहा. जसं आपण होलोब्लास्टिक मध्ये पूर्ण झायगोट डिवाइड होतो, तसं या मेरोब्लास्टिक मध्ये म्हणजे काय, त्याच्यामध्ये छोटासा पार्ट डिवाइड होतो, म्हणजे त्याच्यामध्ये अनइक्वल डिवायडेशन असतं किंवा पार्शियल डिवायडेशन असतं पहा. नंतर आता ती प्रोसेस आपण पाहणार आहोत, प्रोसेस ऑफ क्लिवेज. त्याच्यामध्ये पहा, द फर्स्ट क्लिवेज इन द झायगोट इज अ मेन्शन अँड ऑकर ॲट अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. पहा, फर्टिलायझेशन झाल्यानंतर, म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, त्यापासून झायगोट तयार होतो. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 तासानंतर हे जे पहिलं क्लिवेज आहे ना ते घडतं पहा. द फर्स्ट क्लिवेज इन द झायगोट इज अ मेरिटिनोनल अँड ऑकर्स ॲट अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 30 तासानंतर हे पहिलं क्लिवेज घडतं पहा. त्याच्यामध्ये जो झायगोट आहे त्या पहिल्या क्लिवेज मध्ये काय होतं, हा जो झायगोट आहे ते सिंगल सेल आहे. त्या सिंगल सेल पासून काय बनतात, 2 सेल बनतात पहा. इट डिवाइड लॉन्जिट्युनली इंटू 2 ब्लास्टोमियर. पहिल्या क्लिवेज मध्ये ही जे झायगोट एक सिंगल सेल आहे, या सिंगल सेलच्या 2 सेल बनतात आणि त्या 2 सेलला काय म्हणायचं, ब्लास्टोमियर असं म्हणायचं पहा. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 30 तासानंतर हे फर्स्ट क्लिवेज घडतं. म्हणजे याच्यामध्ये एका झायगोट सेल पासून सिंगल सेल असते, त्याच्यापासून 2 सेल तयार होतात आणि त्या सेलला काय म्हणायचं, ब्लास्टोमियर असं म्हणायचं. आणि हे जे डिवायडेशन आहे ते कसं लॉन्जिट्युनल आहे पहा. डायग्राम जे दाखवलेली आहे ना, ही कोणत्या प्लेन आहे, लॉन्जिट्युनली आहे पहा. वन स्लाइटली लार्जर दॅन द अदर. याच्यामध्ये 2 जे सेल काढलेले आहेत ना, ती एक थोडीशी काय असते, एका दुसऱ्यापेक्षा छोटीशी लाईटली कशी असते, मोठी असते पहा. याच्यामध्ये स्लाइड जास्त मोठा काही डिफरन्स नसतो, फक्त थोडासा डिफरन्स असतो, एक स्लाइटली मोठी असते पहा. स्लाइटली लार्जर दॅन द अदर. हे झालं फर्स्ट क्लिवेज. फर्स्ट क्लिवेज मध्ये काय होतं, ही जी झायगोट जी सिंगल सेल आहे त्यापासून 2 सेल बनतात, त्या सेलला काय म्हणायचं, ब्लास्टोमियर. आता सेकंड क्लिवेज आहे पहा, इज आल्सो लॉन्जिट्युनली अँड ॲट द राईट अँगल टू द फर्स्ट वन अँड ऑकर्स आफ्टर 30 hours. आता याच्यामध्ये काय होते पहा, आता हे 2 सेल काढले, याच्यामध्ये जे सेकंड क्लिवेज आहे ना, या सेकंड क्लिवेज मध्ये दोनाच्या काय किती सेल तयार होतात, 4 सेल तयार होतात पहा. असे हे ज्याला म्हणायचं त्या पण हे सेकंड क्लिवेज, फर्स्ट क्लिवेज झाल्यानंतर परत 30 तासानंतर हे सेकंड क्लिवेज घडतं पहा. आणि सेकंड क्लिवेज इज आल्सो लॉन्जिट्युनल अँड बट ॲट द राईट अँगल टू द फर्स्ट वन. पहिल्या ह्या 2 सेल सारखेच आहे हा, पहिल्या 2 ह्या फक्त या पहिल्या सेलला ते कशा राईट अँगल मध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन आहे पहा. त्याच्यामध्ये हे पहिल्या सेलला पहा, ते लक्षात, म्हणजे त्या पहिल्या सेलला ते कशा परपेंडिक्युलर आहेत पहा. त्यामध्ये 90 डिग्री त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे पहा. मग या दोनाच्या 4 सेल तयार झाल्या, म्हणजे फर्स्ट क्लिवेज झाल्यानंतर परत 30 तासानंतर हे सेकंड क्लिवेज घडतं पहा. आणि याचं जे डिवायडेशन आहे ते पण कसं आहे, लॉन्जिट्युनल आहे. याच्यामध्ये जे 2 सेल आहे ते ब्लास्टोमियर आहे, त्याच्यापासून काय तयार होतात, 4 सेल तयार होतात पहा. द थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. मात्र जे थर्ड क्लिवेज आहे ना, हे कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे असं आडवा आहे पहा, हॉरिझॉन्टल. आणि आफ्टर द थर्ड क्लिवेज द एम्ब्रियो इज इन 8 सेल स्टेज. याच्यामध्ये किती सेल तयार होतात, या 4च्या किती सेल तयार होतात, याच्यामध्ये 8 सेल तयार होतात पहा. असे 8 सेल तयार झाल्या. परंतु हे जे प्लेन हे कोणत्या प्लेन मध्ये आहे, याच्यामध्ये हे थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. हे कसं घडतं, हे हॉरिझॉन्टलने घडतं पहा. जे फर्स्ट क्लिवेज ही लॉन्जिट्युनल आहे, सेकंड क्लिवेज पण लॉन्जिट्युनल आहे, परंतु हे जे थर्ड क्लिवेज आहे ते कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल आफ्टर द थर्ड क्लिवेज द एम्ब्रियो इज इन 8 सेल स्टेज. याच्यामध्ये एम्ब्रियो किती स्टेजचा आहे, 8 आहे पहा. 8 2 1 2 4 सेकंड क्लिवेज मध्ये, आणि थर्ड मध्ये किती झाले, 4 8 सेल तयार झाल्या पहा.
As the cleavage are going on, the young embryo is gradually being pushed toward the uterus. म्हणजे आता ही जी डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये हा जो एम्ब्रियो आहे, यंग एम्ब्रियो आहे पहा, हा यंग एम्ब्रियो म्हणजे यंग एम्ब्रियो हा कुठं केला जातो, पुश केला जातो युटेरस कडे, हा पुश केला जातो पहा. As the cleavage are going on, the young embryo is gradually, म्हणजे हे क्लिवेज होतच राहतं पहा. अरे लक्षात, फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड झालं, याच्यापासून असे सेल्स डिवाइड होत राहतात. आणि हा जो यंग एम्ब्रियो आहे हा ग्रॅज्युअली बिंग पुश्ड टुवर्ड द युटेरस, हा एम्ब्रियो हा युटेरस कडे काय केला जातो, पुश केला जातो पहा. कारण याच्यामध्ये जे बाहेरून जे आउटर सेल लेअर आहे हा आउटर लेअर काही इन्क्रीज होत नाही, परंतु आतल्या आतमध्येच काय होतं, सेल काय होतात, डिवाइड होत राहतात पहा. आणि हे जो एम्ब्रियो आहे याला पुश करण्याचं काम केलं जातं. म्हणजे याला हा जो एम्ब्रियो यंग एम्ब्रियो त्याला कुठपर्यंत पोहोचायचं, त्याला युटेरस पर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून त्याला पुश करतात. टुवर्ड द युटेरस बाय द एंड ऑफ 4th डे आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 4थ्या दिवशी एम्ब्रियो इज द सॉलिड बॉल, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे 4th डेला आहे त्याच्यामध्ये जो एम्ब्रियो आहे, एम्ब्रियो इज द सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल ऑफ एक्सटर्नरी लुकिंग लाईक मरबिली. याच्यामध्ये जो एम्ब्रियो आहे ना हा सॉलिड बॉल सारखा बनतो पहा. ज्या आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर 4थ्या दिवशी हा जो एम्ब्रियो आहे हा एखादा सॉलिड बॉल सारखा बनतो. त्याच्यामध्ये किती सेल असतात, 16 to 32 सेलचा हा बॉल तयार होतो पहा. आणि दिस स्टेज इज दस कॉल्ड ॲज मोरुला. आणि याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज मोरुला, म्हणजे मोर दॅन 8 सेल पहा, म्हणजे अनेक मास ऑफ सेल, दॅट इज कॉल्ड ॲज मोरुला असं म्हणायचं पहा. म्हणजे 8 सेल तयार झाले, त्याच्यानंतर शेवटी हा शेवटच्या स्टेजमध्ये हा एम्ब्रियो अनेक सेलचा बनतो, दॅट इज अ मास ऑफ सेल. आणि हे जे मास ऑफ सेल आहे ना 16 to 32 सेलचा जो स्ट्रक्चर तयार होतं पहा त्याला म्हणायचं मोरुला असं म्हणायचं. त्याच्यामध्ये मोर दॅन 8 सेल मध्ये असतात पहा, त्याच्यामध्ये 16 to 32 सेल असतात पहा. असं सॉलिड बॉल स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणायचं मोरुला. अँड द मोरुला शो सेल्स ऑफ 2 टाईप. याच्यामध्ये ज्या मोरुला हे जे सेल असतात ना या 2 टाईपचे आहे पहा. एक स्मॉलर क्लिअर सेल टुवर्ड द आउटर साइड अँड इनर सेल मास ऑफ द लार्जर सेल. स्मॉलर आहे ती बाहेरच्या बाजूने असते आणि जी लार्जर आहे ती कुठं असते, आतल्या बाजूने असते पहा. अशा या मोरुल्याच्या या 2 सेल असतात, एक आउटर बाहेरच्या बाजूने असते, एक आतल्या बाजूने असते पहा. नंतर सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. हे जे सेल असतात ते कशा असतात, कॉम्पॅक्टली अरेंज. कॉम्पॅक्टली म्हणजे अशा गर्दी त्याची अरेंजमेंट असते पहा. नंतर याच्यामध्ये कॉम्पॅक्टली सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला. द झोना पेलुसिडा इज रिटेन अराउंड द एम्ब्रियो अँड दस देर इज अ नो चेंज इन द ओव्हरऑल साईज. आता याच्यामध्ये जो झोना पेलुसिडा आहे ना हा झोना पेलुसिडा म्हणजे आउटर लेअर जो असतो ना, या आउटर लेअर दॅट इज कॉल्ड ॲज अ झोना पेलुसिडा असं म्हणायचं पहा. दॅट इज रिटेन अराउंड द एम्ब्रियो. हा तसाच राहतो पहा, याचं काय हा डिवाइड होत नाही, परंतु ज्या आतमध्ये जे सेल असतात त्या त्याचं सेलचं काय होतं ते डिवाइड होतात, परंतु जो आउटर लेअर आहे त्याला म्हणायचं झोना पेलुसिडा हा डिवाइड होत नाही. देर इज अ नो चेंज इन द ओव्हरऑल साईज फ्रॉम जायगोट टू मोरुला. याची जी साईज आहे ना आउटर लेअरची म्हणजे ती कुठपासून कुठपर्यंत, झायगोट पासून जो मोरुला फॉर्मेशन मोरुला तयार होतो ना तिथपर्यंत याची जी साईज आहे ती तशीच राहते, ती काही चेंज होत नाही, वाढत पण नाही आणि कमी होत पण नाही पहा. फक्त हा जो यंग एम्ब्रियो आहे त्याला कुठपर्यंत पोहोचायचं, युटेरस पर्यंत पोहोचायचं आहे पहा. द मोरुला रिचेस द इस्थमस अँड गेन एंट्री इनटू द युटेरस बाय द एंड ऑफ द डे 4th. मोरुला रिचेस द इस्थमस अँड गेन एंट्री इनटू द. आता हा मोरुला इस्थमसच्या साईने कुठपर्यंत जातो ते युटेरस पर्यंत जातो पहा बाय द एंड ऑफ द डे 4th. आता याला युटेरस पर्यंतच का पोहोचायचं आहे परत एम्ब्रियोला, कारण याच्यामध्ये काय होतं, जो युटेरस आपण शिकलोय पहा, युटेरस त्यामध्ये जो 3 लेअर आपण पाहिलं त्यामध्ये जो एंडोमेट्रियम आहे, एंडोमेट्रियमचं फंक्शन काय आहे, एम्ब्रियोला नरिशमेंट देणे. एम्ब्रियोची ज्यावेळेला डेव्हलपमेंट होते, वाढ होते, ग्रोथ होते त्यावेळेला नरिशमेंट देण्याचं काम कोण करतं, एंडोमेट्रियम करतो. आणि म्हणून या यंग एम्ब्रियो आहे त्याला युटेरस पर्यंत पोहोचायचं असतं बा. इट एंट्री इनटू द युटेरस बाय द एंड ऑफ द डे 4.
तर अशा प्रकारे हे देते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट हा टॉपिक याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे ना, क्लिवेज, हे पाहिलं आपण. याच्यामध्ये प्रोसेस शिकली, प्रोसेस ऑफ क्लिवेज. या क्लिवेज मध्ये काय होतं ते, ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे, होलोप्लास्टिक आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्लिवेज आहे, सेकंड क्लिवेज आहे. आफ्टर फर्टिलायझेशन जे फर्स्ट क्लिवेज घडतं त्याच्यामध्ये फर्स्ट क्लिवेज मध्ये एका सेलची जी असते झायगोट सेल, त्या झायगोट एका सेलच्या 2 सेल बनतात, त्याला म्हणायचं ब्लास्टोमेर. ही झाली फर्स्ट क्लिवेज. आणि हे पण जे आहे ना ते कसं आहे, लॉन्जिट्युनल आहे. सेकंड क्लिवेज आहे ते पण 30 तासानंतर घडतं फर्स्ट क्लिवेज झाल्यानंतर 30 तासानंतर सेकंड क्लिवेज आहे. त्यामध्ये ज्या 2 सेल असतात त्या 2च्या 4 सेल बनतात पण ते पण कसं आहे, लॉन्जिट्युनल आहे. फक्त पहिल्या सेलला कसं आहे ते राईट अँगल मध्ये आहे. आणि नंतर थर्ड जे क्लिवेज आहे ना ते हॉरिझॉन्टल आहे. त्याच्यामध्ये ज्या 4 सेल तयार झाल्या त्या 4च्या 8 सेल बनतात म्हणजे जो एम्ब्रियो आहे तो 8 सेल स्टेजचा बनतो आणि या वेळेला जो यंग एम्ब्रियो आहे तो युटेरस कडे तो काय केला जातो, पुश केला जातो आणि शेवटी त्याच्यामध्ये मोरुला लाईक स्ट्रक्चर बनतं म्हणजे सॉलिड बॉल. त्याच्यामध्ये 16 to 38 सेल असतात आणि अनेक सेल एकत्र येऊन हे स्ट्रक्चर बनतं, त्याला म्हणायचं मोरुला. आणि या मोरुलाच्या याच्यामध्ये 2 टाईपचे सेल असतात, एक बाहेरच्या बाजूने असते, एक आतल्या बाजूने असते. याची अरेंजमेंट जी असते ही कॉम्पॅक्टली अरेंज्ड असते आणि याच्यामध्ये आतल्या मधले सेलचं डिवायडेशन होत राहतं, परंतु जो आउटर लेअर आहे तो डिवाइड होत नाही. जो जसा आहे तसाच राहतो झायगोट पासून मोरुला पर्यंत. आणि मोरुला रिचेस द इस्थमस, इस्थमसच्या मार्फत हा मोरुला हा युटेरस पर्यंत पोहोचला जातो बाय द एंड ऑफ द डे 4th, म्हणजे 4th दिवसानंतर. तर अशा प्रकारे ही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये आपण हा जो फर्स्ट टॉपिक कंप्लीट केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो पाहिला आपण क्लिवेज. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड टॉपिक आहे तो म्हणजे ब्लास्टुलेशन, तो आपण पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.